सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. मी माया उके, दक्षता समितीची अध्यक्ष. इथे जेव्हा पाहणी करत आहोत आम्ही, तर मागच्या वर्षीपासून हा जसं जे गेट लावलेलं होतं, जे एंट्री गेट होतं, हा मागच्या वर्षीपासून हा तसंच आहे. आज समितीची बैठक होती आणि त्यामध्ये आम्हाला याच्या म्हणजे आता येणारी 15 दिवसामध्ये, समजा 15-20 दिवसामध्ये आपली आता आपल्या विजया दीक्षाभूमी अशोका विजयादशमीला त्यावेळेस सगळ्या दुनियाचे लोक इथं येतात. भारताचेच नाही तर भारतातल्या बाहेरचे पण लोक येतात. एवढे लोक येतात की इथं उभं राहायला जागा राहत नाही. मग इथे व्यवस्था काय? इथे व्यवस्था करायला पाहिजे. आता 20 दिवसाला येऊन म्हणजे 2 तारखेची आता विजयादशमी आहे आणि इथं काहीच व्यवस्था नाही. हा गवत बघा किती वाढलेला आहे. गवत बघा, असं वाटतं की किती वर्षापासून इथं पाहणी केली की नाही केली तर माहित नाही. मग हे जे समिती, स्मारक समिती ही करते काय ते हेच समजत नाही. आता फुलझेले म्हणून आले होते. आता त्यांनी आमच्यासोबत संवाद साधला. ती म्हणत आहे की आमच्याकडे पैसा आहे नाही. पैसा नाही आहे तर तुम्ही लोकांच्या स्वाधीन करून द्या ना. लोकांच्या स्वाधीन करून द्या दीक्षाभूमी, आम्ही सांभाळू. तुमच्याकडे पैसा नाही तर अदर्जाची दीक्षाभूमी म्हणून याचं नाव म्हणजे साऱ्या दुनियामध्ये, सगळ्या देशामध्ये याचं नाव आहे. तिची व्यवस्था बघा बरं. पहा, ते वर्ष पूर्ण पिल्लर खाली पडत आहेत. हे व्यवस्था आहे, ते वरून पाणी पडतोय. पेंटिंग नाही करत, काही नाही करत. काय व्यवस्था आहे? याला अदर्जा कोणी म्हणणार का? रखरखाव चांगला नाही. याचा म्हणजे हे देखरेख करू शकत नाही तर यांनी आपल्या पदाचा ह्या लोकांनी, समितीनं राजीनामा देऊन द्यायचं. काहीच गरज नाही. तुम्ही लोकांना सांगा की आमच्याकडे पैसा नाही, आम्ही याला सांभाळू शकत नाही, आम्ही हे लोकांच्या स्वाधीन करतोय. त्याच्यासाठी आमच्या नागपूरचे लोक आताही तयार आहेत. तुम्ही आपल्या जिम्मेदारून पल्ला झाडायचं काम करायचं नाही. आणि मागच्या वर्षीपासून जसे हे लागले आहेत, लोक बिचारी येतील तर थांबतील कसे? हे गेट बघा, हे पार्किंग बनवून ठेवली इथे. पार्किंग बनवली पूर्ण, इकडून तिकडून पूर्ण धागे दोरे हे पूर्ण बनवले, लावलेले आहेत. तिथपर्यंत बघा, ते तिथे अजून काहीतरी करून ठेवलं आहे बघा. ते तिथे काय वेळ लावलं यांनी? मग किती वर्षापासून लोक असेच ठेवतील ते बनवून? नाही तर याची सौंदर्यीकरण आम्ही मागच्या वर्षी सौंदर्यीकरणाला आमचा विरोध नव्हता. आमच्या सौंदर्यीकरणाला विरोध नव्हता. ह्या इथे जे पार्किंग होती 30 फूट आतमध्ये, आम्हाला त्याचा विरोध होता. तर ह्या मूर्खाईनं पूर्णपणे काम व्यस्त केलं तर केलं, पण त्या आता व्यवस्थित करायला तर पाहिजे. जशी आमची आधीची होती दीक्षाभूमी तशी तर करायला पाहिजे होतं. काहीची अवस्था करून ठेवला.